भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाचे स्मरण म्हणून आझादी का अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत आहे। या सोहळ्यात नागरिकांनी सहभाग घेता यावा म्हणून अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। सर्व दूरच्या भारतीयांमध्ये अभिमान आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे। यालाच अनुसरून धारणी दिवाणी व फौजदारी न्यायालय धारणीच्या वकील संघातर्फे 7 नोव्हेंबर रोजी धारणीच्या बालाजी मंगलम मध्ये कायदेविषयक मोफत शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला। या कायदेविषयक मोफत शिबिरामध्ये उद्घाटक म्हणून उच्च न्यायालय नागपूर येथील माननीय न्यायमूर्ती सापण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अमरावती जोशी उपस्थित राहून कायदेविषयक माहिती शिबिरामध्ये दिली गेली। मेळघाट हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे। या ठिकाणी शिक्षणाचा स्तर पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे कायदेविषयक ज्ञानाचा तुटवडा दिसून येतो। म्हणूनच सदर शिबिराचे अधिक महत्त्व मेळघाटात पाहायला मिळाले। धारणी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी कायदेविषयक मोफत शिबिरामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहून कायदेविषयक माहिती जाणून घेतली। धारणी वकील संघाकडून आयोजित आझादी का अमृत महोत्सव तसेच कायदेविषयक मोफत शिबिर मध्ये दिवाणी न्यायाधीश धारणी S.G. गोरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजू गुंडाने, सचिव ॲडव्होकेट संदीप ठाकूर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट S. चतुर्वेदी, ॲडव्होकेट सत्यदेव गुप्ता, ॲडव्होकेट सुभाष मनवर, ॲडव्होकेट चौकशे व सर्व वकील तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते। तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।